ते एक मत दोन मत सुरुवात काय तिकडे यायचं मध्येच कसं लातूरच्या एमआयडीसी परिसरात मुंदडा इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणावर भीषण आग लागली असून या आगीमध्ये या कंपनीतील जवळपास सर्व साहित्य जळून खाक झाल्याचं चित्र आपल्याला सध्या दिसत आहे. अल्युमिनियम ची ही कंपनी असून इथं बेस्टिंग प्रकारची पावडर देखील तयार केली जाते. ही घटना घडताच लातूर महानगरपालिकेचे फायर ब्रिगेड तात्काळ दाखल होऊन तब्बल 2 तासाच्या परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात महापालिकेच्या फायर ब्रिगेड विभागाला यश आलं असून आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हे सर्व जळून खाक झालेलं आहे. या घटनेमध्ये 2 कर्मचारी गंभीर जखमी असून त्यांना लातूरच्या विविध हॉस्पिटलमध्ये दाखल केला असून या सर्व प्रकरणामध्ये जर आपण बघायला गेलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सिलेंडरचा वापर या कंपनीमध्ये होत होता. बाहेरच्या साईडला एवढे मोठे असंख्य सिलेंडर इथं पडलेले पाहायला मिळतात. एकंदरीत तर लातूर शहरात जर गॅस सिलेंडरचा तुटवडा जर बघायला गेला तर मागच्या अनेक दिवसापासून लातूरच्या जनतेला कसल्याही प्रकारचे सिलेंडर मिळत नसल्याने लोक अक्षरशः चुलीवर स्वयंपाक करत आहेत. काही ठिकाणचे मेस बंद पडलेले आहेत. तर कसं ते असताना या कंपनीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर सिलेंडर येतात कुठून आणि याची चौकशी कशा पद्धतीने होत नाही. कारण लोकांना नागरिकांना एकीकडे सिलेंडरचा तुटवडा असताना या कंपनीत एवढे मोठे सिलेंडर आले कुठून, यांना सिलेंडर देणारी कंपनी कोण आहे, या सर्व गोष्टीची चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची देखील नागरिकातून मागणी होत आहे. या घटनास्थळी या सर्व प्रक्रियेमध्ये एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांना सेफ्टी किट असणं आवश्यक होतं. कसल्या प्रकारचं सेफ्टी किट किंवा कर्मचाऱ्यांना बूट, हँड ग्लोव्ह वगैरे, टोपी, हेल्मेट अशा पद्धतीची जी सेफ्टी किट देणं आवश्यक होतं. पण आता प्राथमिक जर बघितलं तर कसल्या प्रकारचं सेफ्टी किट तिथल्या कर्मचाऱ्यांना दिलं नव्हतं आणि हे सर्व पत्र्याच्या शेडमध्ये ही कंपनी असून या कंपनीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर सिलेंडर कसे आले हा मोठा महत्वाचा मुद्दा आहे. महसूल विभाग आणि संबंधित विभाग आणि कुठली एजन्सी आहे यांना एवढे मुबलक सिलेंडर कोण दिले याची देखील चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची देखील मागणी लातूरकरांकडून होत आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर. आम्ही महापौर मॅडम मी आमच्या कार्यालयामध्ये असताना आम्हाला एक फोन आला आणि तिथं आम्हाला अशी माहिती मिळाली की एमआयडीसी मध्ये मुंदडा इंडस्ट्रीज मध्ये भीषण आग लागलेली आहे. तात्काळ महापौर मॅडम, मी स्वतः आणि आमचे शहराध्यक्ष किरण जाधव आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि तिथं प्राथमिक माहिती घेतली असता कळालेली प्राथमिक माहिती घ्यायच्या आधी आम्हाला कळालं की फायर ब्रिगेड ऑलरेडी स्पॉटवर जाऊन आम्ही त्यांनी आग आटोक्यात आणलेली आहे. आणि प्राथमिक माहिती घेतली असता एक बर्न्ट इंजुरी आहे, पण आता त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत अजून जास्ती काही माहिती मिळालेली नाहीये. लहाने हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट केलेलं आहे असं माहिती कळालेली आहे. आणि आग लागायची प्राथमिक कारण एक्झॅक्टली काय आहे ही अजूनपर्यंत कळालेलं नाहीये, कारण की फायर ब्रिगेडची ऑथॉरिटीज आहेत ज्यांना आम्ही बोललेलो आहोत तर ते अजून आग विझवण्यामध्ये आणि आग विझल्यानंतर जी कुलिंग ऑफ करणं आवश्यक असतं त्याच्यामध्येच बिझी आहेत. एकदा पूर्णपणे इथलं परिस्थिती नियंत्रणात आली तशी तर नियंत्रण झालेलीच आहे, पण 100% परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर मग त्या गोष्टी त्या सखोलात जाऊन आग लागण्याची नेमकी काय कारण आहेत ते त्याचं इन्व्हेस्टिगेशन करून आपल्याला त्या बाबतीत रिपोर्ट देतील. प्रत्येक कंपनीमध्ये फायर ब्रिगेड असणं आवश्यक आहे.